कधीतरी थोड्या वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी करून बघायला काही हरकत नाही। आज आपण बघणार आहोत मस्त टेस्टी अशी आलू मेथी। सगळ्यात आधी इथे मी एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे मिरे असे टेचून घेतले आहेत, बघू शकता। पुढे आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापून द्यायचं आहे। मग घालायची हिरवी मिरची, परत जे टेचलेलं मिरं आणि लसूण होता ते घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालं का यामध्ये घालायचं आहे एक बारीक कांदा चिरलेला आणि व्यवस्थित छान फ्राय करायचं आहे। मग घालायचं आहे हिंग, मग घालायच्यात यामध्ये बटाट्याचे काप आणि परत एकदा छान फ्राय करून घ्यायचे आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। मग घालायचं आहे थोडंसं चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर आणि पुढे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मग हे छान फ्राय झालं का यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक अर्धा टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि परत एकदा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि आपल्याला हे छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली, इथे मी मेथी स्वच्छ धुवून 2 जुड्या मेथी घेतली आहे, अशी बारीक चिरून घेतली आहे आणि ती यामध्ये घालायची आहे बटाट्यामध्ये आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। मस्त लागते ही भाजी, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, डब्यासाठी उत्तम रेसिपी आहे, नक्की करून बघा। छान एकदा मिक्स करून घेतल्यावर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपली मस्त मेथीची भाजी रेडी आहे। यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे। ही पूर्ण रेसिपी मी अगदी जास्त वेळ झाकण ठेवून नाही बनवली आहे, अगदी थोडंसं झाकण 5 ते 6 मिनिटं ठेवायचं आहे लास्टला। मी पूर्ण तेलामध्येच बटाटा हा फ्राय करून घेतला आहे, शिजवून घेतला आहे, बघू शकता। आपली मस्त आलू मेथी रेडी आहे, नक्की करून बघा। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।